प्रेम, त्याग, अपराधीपणा, मैत्री आणि स्वीकार ह्या सगळ्या भावनांचा मन हेलावून टाकणारा प्रवास म्हणजे चौकोनाचा पाचवा कोन. आज ऐका ह्या कथेला मिळालेला एक शांत पण अंतर्मुख करणारा शेवट. चौकोनाचा पाचवा कोन भाग 5. लेखक सतीश बर्वे. अभिवाचन करिश्मा गडकरी. बेडरूपी रंगमंचावर व्यवस्थितपणे मेकअप करून बसलेल्या मनूला आम्ही सामोरे गेलो खरे, पण मनूची अवस्था बघून टचकन डोळ्यात पाणी आलं आणि मान खाली गेली उशाळल्यागत. दोन्ही हात जोडून मनूने आमचं स्वागत करत जेमतेम ऐकू जाईल इतक्या हळू आवाजात म्हटले, माझ्या चौकोनी आयुष्यातील 5व्या कोणाचे स्वागत आहे. राहुल, ये असा पुढे आणि ह्या खुर्चीवर बस, आणि सोहम तू ह्या खुर्चीवर. मनूच्या बेडजवळ तिच्याकडे तोंड करून आम्ही बसलो आणि ते बघून ती एक उसासा टाकून म्हणाली, आता कसे माझे बॉडीगार्ड दिसतात, पण गार्ड म्हणून तुमची ड्युटी खूप कमी दिवसांची राहिली आहे. संभाषणाची सुरुवातच नकारात्मक दिशेने सुरू झाली होती. ते बघून मीच खुर्चीवरून उठलो आणि मनूजवळ जाऊन उभा राहिलो आणि तिला म्हणालो, मनू, कशी आहेस ग? तुला भेटण्याचा योग आज जवळपास 30 वर्षानंतर जुळवून आणलायस तू. मध्यंतरीच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आणि आता उरले आहेत आठवणींचे 2 किनारे, ज्यांच्या काठी पाण्यात पाय सोडून बसायला मला आणि सोहमला नक्कीच आवडेल. तू सुद्धा ये आमच्यासोबत. आपण तिघं मिळून बालपणीच्या त्या रम्य जगात खरंच परत एकदा मनसोक्तपणे रममाण होऊया. जी वस्तुस्थिती आहे ती तर कोणी नाकारू शकत नाही किंवा बदलूही शकत नाही. जे आहे त्याला हसत हसत सामोरे जा. तेवढी हिंमत अजून तुझ्यात असेलच अशी माझी खात्री आहे, जी हिंमत तरुणपणी तू दाखवली होतीस. मनूने मला हातानेच बोलणं थांबवायला सांगितलं. मी बोलायचं थांबलो आणि तिने बोलायला सुरुवात केली. दादा, अरे त्याच हिमतीने माझा घात केला हे मी जाणते, पण तेव्हाची वेळ वेगळी होती. जिथे उन्मादाने चौफेर उधळलेल्या घोड्याला मी नैतिकतेचा लगाम नाही घालू शकले आणि त्या घोड्यासोबत रपेट करत कुठच्या कुठे जाऊन पोचले ते माझं मलाच कळलं नाही. वेगाने दौडत जाताना मात्र नानांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा तुडवत गेले. त्याचं दुःख कधीच हलकं नाही झालं त्या दिवसापासून आजपर्यंत. तेव्हा माझ्या अंगात नक्की काय संचारलं होतं देव जाणे, पण साकेतच्या स्पर्शाच्या त्या उंचावरून कोसळणाऱ्या विशाल उत्पातात मी चिंब उलेती कितीतरी वेळ उभी होते, तृप्ती आणि समाधानाचे टपोरे थेंब सर्वांगावर रेंगाळत बसलेले बघून. आज नानाही नाहीत आणि सोहमचे बाबाही नाहीत. जुने हिशोब परत एकदा चाळून बघून देखील काही उपयोग होणार नाही, म्हणून मीच हिशोबाच्या त्या सगळ्या वह्या माझ्या मनाच्या तिजोरीतनं कायमच्या बाजूला केल्या. आता फक्त वाट बघते रोज उगवणाऱ्या सूर्याची. रोज झोपताना देवाकडे मनोभावे एकच प्रार्थना करते की उद्याचा सूर्य बघण्याचे भाग्य मला लाभू दे. त्या सूर्याची कोवळी किरणं माझ्या अंगावर पडू दे. दादा, जसा तू आहेस तसाच हा सोहम देखील आहे, म्हणूनच माझा इथपर्यंतचा प्रवास माझ्या इच्छेनुसार मला करता आला, नाहीतर सगळंच अवघडून बसलं होतं रे. एका वेडा वळणावर मी ईर्ष्याने तेव्हा पेटून उठले होते आणि त्याला खत पाणी नकळतपणे घातलं गेलं साकेतकडे. मग त्यापुढे मागचा पुढचा कसलाही विचार न करता मी मनाला येईल तसं वागत गेले आणि एके दिवशी आमच्या घरी मला आणि साकेतला नको त्या अवस्थेत नानांनी बघितले आणि तिथूनच खरं म्हटलं तर परमेश्वराने माझ्या आयुष्याचा उलटा प्रवास सुरू करायचं ठरवलं असावं, असं म्हणून अचानकपणे हुंकीत देऊन रडायला लागली. मला काय करावं ते चटकन सुचलं नाही. मी खुर्चीवरून उठायच्या आधीच सोहम खुर्चीवरून उठला आणि तिच्याजवळ जाऊन तिच्या कपाळावर हात ठेवला. सोहमच्या हाताचा स्पर्श झाल्यावर मनूने लगेचच डोळे उघडले आणि ती सोहमकडे बघू लागली. मनूच्या डोळ्यात फक्त अपराधीपणाची भावना आटोकाट दाटून आली होती, ज्याची जाणीव मला आणि सोहमला दोघांना चटकन झाली. मनू काही पुढे बोलायचे आतच सोहमने
तिला हात करून थांबवलं आणि सोहम म्हणाला, जे झालं ते झालं. गंगेला मिळालं. आता त्यावर चर्चाही नको, बोलणंही नको, वादही नको आणि त्या कटू आठवणी देखील नको. आज आम्ही फक्त आमच्या जुन्या मैत्रिणीला भेटायला आलो आहोत तिच्या इच्छेखातर. आज म्हणू, तू बोलत राहा आणि आम्ही फक्त ऐकत राहणार आहोत. किती वर्षांनी तुझा आवाज आज कानी पडला. पण त्या आवाजात आता पूर्वीसारखा गोडवा राहिलेला नाही, मार्दव राहिलेलं नाही. उरला आहे फक्त कातरपणा, ज्याची जाणीव आहे मला. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि समोर आलेल्या परिस्थितीला अंतिम सत्य समजून आपण निमूटपणे स्वीकारायचं असतं. मी इतके वर्ष ते स्वीकारलं. आता तुला देखील ते स्वीकारायची वेळ आली आहे. शांत हो, उद्विग्न होऊ नकोस. जे घडतंय ते काळाच्या पडद्याआड ढकलून दे आणि जे उरले त्याला हसत हसत सामोरे जा. तेवढंच तुझ्या आणि आमच्याही हातात आहे. तुझा पुढचा प्रवास सुखाचा, कमीत कमी वेदनेचा आणि शांततेचा जावो एवढीच प्रार्थना आजपासून रोज मी आणि राहुल दोघेही देवाजवळ करू, एवढे मात्र नक्की. इतका वेळ शांत उभ्या असलेल्या साकेतला मनू म्हणाली, जरा रामू काकांना लॉनवर खुर्च्या लावायला सांगशील का? इथे बेडवर बसून कंटाळा आलाय अगदी. मी व्हील चेअरवर बसून जाते इथे या दोघांच्या मदतीने. साकेत खोलीबाहेर गेला. नर्स आत आली आणि तिने मनूला व्हील चेअरवर बसवलं. तिथे बसताना मनूची झालेली केविलवाणी अवस्था बघून काळजाचा थरकाप उडाला. पण तो विचार क्षणात दूर सारून मी मनूला म्हणालो, चला राणीसाहेब, तुमचा हा रथ मी आणि सोहम ओढत ओढत घेऊन जातो तुमच्या लॉनरूपी राजवाड्यात. माझं बोलणं ऐकून मनू मंदशी हसली. लॉनवर गेल्यावर मनूला खरंच हायसं वाटलं आणि तिच्यासोबत आम्ही दोघेही आमच्या चाळीतील अविस्मरणीय आठवणींच्या पाशात कधी अडकलो ते आमचं आम्हालाच कळलं नाही. जवळपास तास 2 तास तसेच गेल्यावर प्राजक्ताच्या बोलण्याने आम्ही तिघेही भानावर आलो. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केले, पण घड्याळात बघा किती वाजले आहेत. चला आता आपण आज जाऊया जेवायला. बाबा आणि सार्थक तुमची वाट बघत आहेत डायनिंग टेबलवर. मी घड्याळात बघितले, जवळजवळ 2 वाजायला आले होते. मनूची व्हीलचेअर आम्ही सावकाशपणे आत आणली आणि गरमागरम जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. जेवण झाल्यावर विश्रांतीसाठी आम्ही आमच्या रूममध्ये गेलो. तिथे आराम करताना मी सोहमला म्हणालो की इथली एकंदर परिस्थिती व्यवस्थित आहे, त्यामुळे आपण आज संध्याकाळी इथून निघावे. पुढे गरज वाटल्यास येऊ परत इथे. माझं म्हणणं सोहमला पटलं. विश्रांती घेऊन परत खाली गेल्यावर साकेतच्या कानावर ही गोष्ट सांगायची असं ठरवून आम्ही डोळे मिटले. विश्रांती घेऊन परत खाली गेल्यावर आम्ही साकेतला म्हणालो की मनूची इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान घेऊनच तासाभराने आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करू. माझं बोलणं ऐकून साकेतला गहिवरून आलं. थँक्यू दोन्ही काकांनो. जेव्हा आईला कॅन्सरने गाठल्याचे पहिल्यांदा कळलं बाबांकडून, तेव्हा मी आणि दीदी दोघेही हादरून गेलो होतो. आपल्या आईचं आयुष्य आता संपणार ह्या विचाराने मन सैरभैर झालं होतं. तिने आणि बाबांनी मला आणि दीदीला आजवर काहीच कमी पडू दिलं नव्हतं. नाट्यचित्रसृष्टीत नावाजलेले कलाकार म्हणून ज्यांना सगळेजण ओळखायचे ते आपले आईबाबा आहेत हे आम्ही अभिमानाने मिरवायचो आमच्या मित्रमंडळीमध्ये. खूप कष्टाने त्यांनी इथवर मजल मारली होती. आज मी आणि दीदी कॉलेजच्या विश्वात आमच्या शैक्षणिक स्वप्नांचे पक्षी दिमाखात हिंडत असताना दैवाने अचानकपणे आईचा जीव घेणं आजारपण आमच्या घरात आणलं आणि त्यामुळे आम्ही सगळेच हादरून गेलो. पण बाबा खंबीरपणे उभे राहिले आणि येणाऱ्या प्रत्येक क्षणाला माझ्या आणि दीदीच्या मदतीने तोंड दिले. एक दिवस आई अचानक खूप भावुक झाली आणि त्या भावनेच्या ओघात तिने तुमच्या दोघांबद्दल आम्हाला सगळं सांगून टाकलं. नक्की कोण चूक आणि कोण बरोबर ते ठरवण्याची ती वेळ नव्हती. मला त्या क्षणी आईने तिचं आयुष्य तिला जसं हवं होतं तसं जगून घेतलं असं पहिल्यांदा जाणवलं खरं. पण आपल्या जगण्याला इतरांमुळे खरा अर्थ येतो हे सोहम काकाने केलेल्या आदर्शवत त्यागातून लक्षात आलं. जिच्याबरोबर आपलं लग्न झालंय तिला आपल्या आयुष्यातून कायमचं मुक्त करून तिच्या खऱ्या प्रेमाकडे जायला मनापासून परवानगी देणं हे सगळ्यांना नाही जमणार सोहम काका. पण तू ते नुसतंच केलं नाहीस तर आजवर शांतपणे निभावून नेलंस. खरंच हॅट्स ऑफ टू यू सोहम काका. असं म्हणत सार्थकने सोहमला घट्ट मिठी मारून ओक्साबोक्शी रडायला सुरुवात केली.
ते बघून मीच पुढे होऊन सार्थकला सावरलं. सोहमच्या मिठीतून दूर करून त्याला मी माझ्या जवळ घेऊन म्हणालो, हे बघ सार्थक, मला वाटतं तुझ्या आईच्या आजारपणाचं कळल्यापासून आजपर्यंत तुझ्या मनात जे दुःख साठून राहिलं होतं ते आज सोहम काकाला मिठी मारून तू झटकून टाकलंयस. आता मनातून मोकळा हो आणि शांत हो. हे बघ, जे घडून गेलं आहे तो इतिहास आहे, जो आपल्याला सगळ्यांना विसरायचा आहे. तरच सध्याच्या परिस्थितीत तू तिच्यासोबत आनंदाने जगू शकशील. तुला जमेल तेवढा वेळ तिच्यासाठी दे. काही काम नसलं तर तिच्याजवळ बसून राहा. ती कशी आनंदी राहून प्रत्येक दिवसाला हसत हसत सामोरी जाईल याचा विचार तू आणि तुझ्या दीदीने ह्यापुढे करायला पाहिजे. आणि मला खात्री आहे की तुम्ही दोघेही तो विचार नक्की कराल. चहा पाणी झाल्यावर मी आणि सोहम मनूच्या खोलीत तिचा निरोप घ्यायला गेलो. मनूच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. तिच्या नजरेला नजर द्यायची खरंच भीती वाटली मला त्या क्षणी. मनूने इतक्यात उशी जवळ ठेवलेला एक घडी केलेला कागद माझ्या पुढे केला. हे काय आहे? मी न कळून मनूला विचारले. हे वाच. हे वाच तू आधी, मनातल्या मनात, आणि नंतर मोठ्याने, म्हणजे सगळ्यांच्या कानावर पडेल ते. मी थरथरत्या हाताने कागदाची घडी उघडून त्यात लिहिलेला मजकूर मनातल्या मनात वाचून नंतर सर्वांना कळावा म्हणून मोठ्याने वाचायला सुरुवात केली. मनूने लिहिले होते की शांतपणे झोपण्याची वेळ आली आता. सुटे हळूहळू आजवर मी गुंतवलेला गुंता. प्रेमापुढे तुच्छ मानले मी माझ्या नात्यांना, माझ्या नकळत हरले ते सगळे करताना. त्या देवाने बोलवलं खूप लवकर मजला, आयुष्याचा दिवा अचानक विझत आला. साकेतला निवडताना सोहमला दूर केले. नियतीने सूड उगवून तिचे काम केले. माझ्या हाकेला ओ देऊन तुम्ही आलात. मैत्रीला आपल्या खरंच तुम्ही जागलात. माफ करा मला, हीच विनम्र आहे प्रार्थना. खूप दुखवले तुम्हा मी आयुष्य जगताना. माझ्या आयुष्याच्या चौकोनाचा तुम्ही दोघे आहात पाचवा कोण. अंतिम दर्शनास नक्की या जेव्हा करेल साकेत तुम्हाला फोन. वाचून झाल्यावर मी 2 क्षण जागेवरच थिजून उभा होतो. भानावर आल्यावर मी मनूला विचारले, एवढं सगळं लिहिलंस कधी? तुम्ही दोघे येणार याची 100% खात्री होती मला, म्हणून काही दिवसांपूर्वीच लिहून ठेवले होते. माझी आता एक शेवटची इच्छा आहे, सोहमच्या मांडीवर 2 मिनिटं डोळे मिटून शांतपणे झोपण्याची. साकेतने सोहमसमोर हात जोडले. सोहम शांतपणे पुढे झाला आणि मनूच्या बेडवर जाऊन बसला. प्राजक्ता आणि सार्थकने सावकाशपणे मनूचे डोके अलगद उचलून सोहमच्या मांडीवर ठेवले. मी ते दृश्य दोन्ही डोळ्यात आटोकाट साठवून ठेवले आणि खोलीतील छताकडे बघून मनोमन नानांचे स्मरण केले. 2-3 मिनिटांनी मनू स्वतःच बोलून गेली. आमच्या बंगल्याच्या नावाप्रमाणेच माझ्या जगण्याचे देखील ह्या क्षणाला सार्थक झाले. आता मी हसत हसत पुढच्या प्रवासाला तयार आहे. वातावरणातील गंभीरपणा निवडण्यासाठी मी पुढे होऊन मनूला म्हणालो, आता झालं ना तुझ्या मनासारखं? मग आता आम्हाला हसत हसत निरोप दे. आम्ही दोघं निघतोय, म्हणजे वेळेस सुखरूप घरी पोहोचू. हॅपी जर्नी. घरी पोहोचल्यावर फोन करा दोघांनी साकेतला, मनू हात हलवत म्हणाली. तिथून खरं म्हणजे पाय निघत नव्हता, पण आमच्या दोघांचाही नाईलाज होता. मी प्राजक्ताला आणि सार्थकला जवळ घेऊन पोटभर आशीर्वाद दिला आणि काही लागलं तर कधीही रात्री अपरात्री निसंकोचपणे फोन करायला सांगितले. साकेतबरोबर गळाभेट करून आम्ही बंगल्याच्या पायऱ्या उतरून पोर्चमध्ये आलो आणि गाडीत बसलो. गाडी गेट बाहेर जाताना बंगल्याचे नाव डोळ्यासमोर आले आणि आमच्या पुण्याला येण्याने आमच्या तिघांच्याही, म्हणजे मी, सोहम आणि मनूच्या आयुष्याचे सार्थक झाल्याचे मला मनोमन पटले. श्रोते हो, आजच्या या भागानंतर ही कथा समाप्त झाली. कथा आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. धन्यवाद.